हॅलो. Reading the, हाँ ma'am. हा, आवाज येत नाही आहे म्हणून हॅलो. Reading the news in the newspaper. Okay, now Shubhangi madam will tell about morning routine. Yes, ma'am. I wake up at 6 o'clock in the morning. Then I stretch my arms and get out my bedroom. Before I leave the bedroom, I make my bed. Then I brush my teeth for 2 to 3 minutes. Then I take a bath. After bath, worship to God. Then make food for my daughters. And after that I have my breakfast with watching news. येस. आता मला सांगा, आपले कमांड्स झालेले आहेत का? आज्ञार्थी वाक्य झालेले आहेत? No ma'am. Okay, yes. What was yesterday's topic? Our, I think. Ma'am, हे Our, होतं. here and there, ना? Yes. Okay. Possessive pronouns. Okay. Now I will ask some words. आता मी थोडे वर्ड्स विचारते, तुम्ही सांगायचे आहेत मला. ओके? मॅडम मी पण जॉईन केलं. हा, कोण आहे? मी पण नाव join सांगा. केलंय. नाव सांगा. शीतल. हा, तुम्ही शीतल. सांगताय मॉर्निंग रुटीन. I wake up at 8 o'clock in the morning. At 8 o'clock? I stretch. Hello. 7 o'clock. Okay. I stretch my arms and then get out of my bedroom. First drink warm water. I brush my teeth for 2-3 minutes. I wash my face with cold water. I comb my hair and see myself in the mirror. Then wear comfortable morning clothes. I make my bed before leaving the room. I go to kitchen. I turn on gas and make tea. Then I have my tea. Okay, very good. Can you tell myself? Sheetal Yes, ma'am. madam. My name is Sheetal. I'm 33 years old. My education is FY BCom. I live in Pune. In our house, my mother, my father, my sister, my brother live together. My hobby is playing different games like badminton. Right now, I don't have a job, but I am trying to find a job. Okay, nice. Now today we will learn some negative sentences. Okay. Today I will take the class here only. I will share the screen. Okay. Today I am not going to write on the board. आज जरासं मला विकनेस आहे, तब्येत पण जराशी ठीक वाटत नाही आहे. मग मी काय करते, स्क्रीन शेअर करते टेक्स्ट बुकची. ओके, so that you will understand the sentences. So give the heading negative sentences. आजची डेट लिहा. Give the heading negative sentences. See the heading. Can everybody see the heading? मॅम स्क्रीन दिसत नाही. एकच मिनिट, जस्ट 1 minute.
हां, आता दिसतीये का? कॅन यू सी द हेडिंग? नेगेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्ये. लिहून घेते का हो मॅम? हो, लिहून घ्यायचे. राईट डाऊन द हेडिंग नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आता नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर नकारार्थी वाक्ये. आता नकारार्थी वाक्य आपण कशाला म्हणतो, की ज्या वाक्यामध्ये आपण नॉट हा शब्द यूज करतो किंवा नो हा शब्द यूज करतो, त्या वाक्यांना आपण काय म्हणणार, नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण बरीच वाक्य बघितली बघा, आय एमची बघितली, दिस, दोज, दिस, दॅट, ही सगळी वाक्य काय होती, होकारार्थी होती. दीज ऑल वेअर द पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल सी हिअर. आताच हे लिहू नका हां, एकच मिनिट. फक्त निगेटिव्ह सेंटेन्सेस लिहूया ना आपण. हे फक्त एक्सप्लेनेशन आहे आता इथे, की एम इज आर ही क्रियापदे घेऊन आपण बरीच वाक्य करायला शिकलो. मग ही सगळी वाक्य काय होती, अफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह होती वाक्य. आय एम ॲन आर्टिस्ट, आय एम अ फार्मर, आय एम अ डेंटिस्ट, वी आर टीचर्स. म्हणजे पहिल्यापासून आपण जी सगळे सेंटेन्सेस शिकत आलो, दीज वेअर द अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. मग आता आपण नकारार्थी वाक्य जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला फक्त काय शब्द वापरावा लागतो, नॉट हा शब्द वापरावा लागतो. आणि नॉट हा शब्द कुठे येतो, तर एम इज आर हे जे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ह्यांच्यानंतर येतो. तर वाक्य आपण करायला घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. सो गिव्ह द हेडिंग एक्झाम्पल्स असं लिहा डायरेक्ट आता, आणि ते लिहायला सुरू करूया आपण वाक्य. मी कलाकार नाही, हे पहिलं वाक्य दिलं आहे त्यांनी. आय एम नॉट ॲन आर्टिस्ट. मी कलाकार नाही, आय एम नॉट ॲन आर्टिस्ट. लिहिताय तुम्ही, दिसतंय तुम्हाला स्क्रीन? हां, आता मी इंग्रजी वाक्य तुम्हाला दाखवत नाही आहे, फक्त मराठी दाखवणार. हां, तो कुत्रा नाही, हे वाक्य कसं येईल सांगा. आता ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील तर वी हॅव टू यूज इट. दॅट इज नॉट. हां, दॅट सुद्धा वापरलं तरी चालतं. दॅट इज नॉट अ डॉग किंवा इट इज नॉट अ डॉग. आता बघा पुढचं वाक्य आहे, त्या मेंढ्या नाहीत. दोज आर नॉट शीप. ओके, झालं इथपर्यंत. येस मॅम. आता आपल्याला इथं टेक्स्टबुकमध्ये देत असताना बघा, फर्स्ट सेंटेन्स बघा, आय एम नॉट अ डॉक्टर, आणि राईट साईडला दिले की आय एम अ टीचर. म्हणजे ह्यांनी दोन्ही पद्धतीची वाक्य आपल्याला आता दिलेली आहेत इथे, की पहिलं वाक्य काय आहे, नेगेटिव्ह आहे, पण त्याला जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर त्यांनी पुढं पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पण दिलेली आहेत. मग आपण फक्त निगेटिव्हच लिहूया का, चालेल का दोन्ही लिहायचे आहेत तुम्हाला असे जोड्या? वरील सूचना लक्षात ठेवून इंग्रजी वाक्यांच्या जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे लेफ्ट साईडला नेगेटिव्ह सेंटेन्सेस आणि राईट साईडला पॉझिटिव्ह आहेत. फर्स्ट वन इज मी डॉक्टर नाही. हे वाक्य कसं येणार, आय एम नॉट अ डॉक्टर. तुम्हाला दोन्ही हवे आहेत का वाक्य? हॅलो बोललात तुम्ही तर मला कळेल. चालेल मॅम दोन्ही. ओके, आय एम नॉट अ डॉक्टर. मग आता जर मी डॉक्टर नसेल तर मी काय आहे असं म्हणतात ते, की आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. सो यू ऑल डोंट राईट मराठी, राईट डाऊन ओनली इंग्लिश. सेकंड सेंटेन्स, मी शाळकरी मुलगा नाही. तुम्हीच वाचायचे आहेत मोठ्याने वाक्य आणि लिहायचे आहेत. आय एम नॉट अ स्कूल बॉय. दिसते आता? बोलायला लागलं की स्क्रीन गायब होते मध्ये मध्ये, असं होतं. हां, आय एम नॉट अ स्कूल बॉय.
आय एम अ फार्मर. मी शाळेतला मुलगा नाही, तर मी कोण आहे? शेतकरी आहे. थर्ड सेंटेन्स, रेश्मा मॅडम रीड. वी आर नॉट ओल्ड. ओल्ड म्हणजे आम्ही म्हातारे नाही, बट वी आर यंग. आम्ही म्हातारे नाही कारण की आम्ही काय आहोत? तरुण आहोत. वी आर यंग. म्हणजे दोन्ही पण लिहायच्यात का एका खाली? कसं हो, करायचंय एका का खाली पुढे? एक लिहा चालेल, किंवा समोरासमोर असं लिहिलं तरी चालेल. तू डान्सर नाहीस. यू आर नॉट अ यू आर डान्सर. नॉट येस, यू आर नॉट अ डान्सर. यू आर अ सिंगर. मला कोणाच्या तरी घरातून सारखा आवाज येतोय बघा. आय थिंक रेश्मा मॅडम. घरातला आवाज खूप येतोय बोललेलं मध्ये. येतोय का? हा, बोललेला आवाज येतोय सारखा म्हणजे मध्ये कसं मध्ये. आवाज येतोय? नाही माझ्या घरात नाही बोललेलं. ओके. कारण कसं होतंय, रेकॉर्डिंग बाकीचे बघतात ना, मग त्यांना डिस्टर्ब होते म्हणून म्हणते. आवाज कोणाचा तरी येतोय पण नाही सारखा. बोलत. ओके. यू आर नॉट अ डान्सर, यू आर सिंगर. तू गायिका आहेस. पुढचं वाक्य वाचा शुभांगी मॅडम. येस मॅम. हां यू आर नॉट अ वीक, यू आर अ स्ट्रॉंग. हां. आता तुमचं वाचत असताना काय होते बघा शुभांगी मॅम. यू आर नॉट अ वीक, यू आर अ स्ट्रॉंग. मध्ये अचा उच्चार होतोय तुमचा. यू आर नॉट वीक. नॉट नंतर तुमचं येते बघा. ते थोडंसं काळजी घ्या रीडिंग करत असताना किंवा बोलत असताना. ओके मॅम. शीतल मॅम रीड नेक्स्ट सेंटेन्स. येस मॅम. ट्रेन दिसत नाहीये मॅम. ट्रेन दिसत नाहीये. रेंज आहे का नाही बघा तुम्हाला. दिसले. दिसते. ओके. अचानक जाते पण ती आधी मध्ये. काय होतं, मध्ये बोलताना जातीये. फक्त काय करा, आधी लिहून घ्या, मग आपण नंतर वाचन करून घेऊ. She is not my friend. He is your friend. हां, आपण सगळे वाक्य लिहून झाल्यावर वाचून घेऊया. रेखा इज नॉट शॉर्ट. रेखा ठेंगणी नाही. शी इज टॉल. ती उंच आहे. दिस इज नॉट अ पेन. हे पेन नाही. स्क्रीन मॅम. आ? स्क्रीन दिसतीये का नाही? दिसते मॅम. आता व्यवस्थित दिसते का बघा. येस मॅम. हां. दिस इज नॉट अ पेन, दिस इज अ पेन्सिल. सायली भांडी घासू नकोस. राहू दे, नंतर घासूया प्रेरणा. जेवलेली मी घासते, आता घासत असशील तर घास मग. दॅट इज नॉट अ फॉक्स. तो कोल्हा नाही. दॅट इज अ डॉग. तो कोल्हा नाही, तर तो काय आहे? कुत्रा आहे. आता वाचलं तर चालेल. रेश्मा मॅडम रीड. Those are not kites. हां.
Those are eagles. Those are eagles. Eagles. Those are ती शेते लहान नाहीत. Those farms are not small. Those farms are big. म्हणजे त्या नेगेटिव्ह सेंटेन्सचं पुढं त्यांनी आपल्याला आन्सर पण दिलेला आहे. eagles तर तुम्ही काय सांगितलं का? काय? These shirts are not dirty. These shirts are clean. आवाज येतोय? हॅलो. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सेंटेन्स नंबर 13 रीड. रेश्मा मॅडम. किती? हा. She is not thin. She is fat. फॅट. Fat आहे का? हां. हा. Fat. शीतल मॅडम रीड नेक्स्ट सेंटेन्स. Black curtain. This is white curtain. This is not a black curtain. This is a white curtain. Next one read Shubhangi madam. Yes, ma'am. This is not a heavy sack. This is a light sack. Yes. नेक्स्ट दिस इज नॉट अ हेवी सॅक. हे पोते जड नाही. आय एम नॉट अस्लीप. मी झोपलेली नाही. आय एम अवेक. मी जागीच आहे. दिस इज नॉट गोपाल्स बुक. हे गोपालचे पुस्तक नाही. दिस इज राम्स बुक. हे रामचे पुस्तक आहे. कुठं जाणार? लाईट लाव बाहेरचा. दे आर नॉट अकबर्स डॉग्स. ते अकबरचे कुत्रे नाही. They are Yusuf's dogs. She is not Nila's sister. ती नीलाची बहीण नाही. She is Manisha's sister. ती मनीषाची बहीण आहे. दिस इज नॉट अ डॉग्स टेल. हे कुत्र्याचे शेपूट नाही. दिस इज अ डॉंकीज टेल. तर ते गाढवाचे शेपूट आहे. वाक्य लिहून झाल्यानंतर सांगायचे मला. झाले का? ओके. ज्यांचे झाले त्यांनी एकदा सगळे सेंटेन्सेस परत वाचा.
सगळ्यांचं झालंय का? रेश्मा मॅडम ओव्हर. शीतल झालंय परंतु मध्ये मध्ये राहिले माझं असं. काय राहते तुमचं सारखं मध्ये मध्ये? सगळंच राहते मध्ये मध्ये. मध्ये मध्ये काय होते तुम्हाला? हा येस. म्हणजे की असं झालंय की ते फक्त निगेटिव्हच वाक्य सेंटेन्स लिहिले. हा असू दे चालेल. पॉझिटिव्ह सगळे नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां चला वाचा बघू आता सगळ्यांनी. I am not an artist. That is not a dog. Those are not sheep. I am not a doctor. I am not a school bag. काय ते school bag? स्कूल बॉय. काय ते? स्कूल बॉय. बॉय होता ना? हा? बॉय बॉय. हा. I am a farmer. We are not old. We are young. You are not a dancer. We are not a big. Rekha is not short. This is not a pen. This is a pencil. That is not a fox. That is a dog. Those are not kites. These are eagle. These shirt are not dirty. This is not thin. This is a not heavy sack. This is a not Gopal book. That is a Ram. She is a not Neil's sister. She is a Manisha's sister. ओके. नेक्स्ट शुभांगी मॅडम प्लीज रीड. Yes, ma'am. I am not a doctor. I am a teacher. I am not a schoolboy. I am a farmer. We are not old. We are young. We are not dancer. We are no. You are not dancer. You are singer. You are not weak. You are strong. He is not my friend. He is your friend. Rekha is not short. She is a tall. This is not a pen. This is a pencil. That is not fox. That is dog. Those are not kites. Those are eagles. Those farms are not small. Those farms are big. These shirts are not dirty. These shirts are clean. She is not thin. She is a fat. This not. Okay. This is not black curtain. This is a white curtain. This is not heavy sack. This is a light sack. I am not a sleep. मॅम इथं थोडस राहिलंय माझं. अस्लीप. हां आय एम नॉट अस्लीप. आय एम. They are not Akbar's dog. They are not Akbar's dog. They are Yusuf's dog. She is not Neela's sister. She is Manisha's sister. This is not a dog's tail. This is donkey's tail. ओके. शीतल मॅडम रीड. Yes, ma'am. I am not a doctor. I am a teacher. I am not a schoolboy. I am a farmer. We are not old. We are young. You are not a dance. You are singer. You are not a dancer. You are singer. You are not weak. You are strong. He is not my friend. He is your friend. Rekha is not short. He is tall. This is not pen. This is a pencil. That is not fox. That is dog. Not kites. Those are eagles. Those farms are not small. Those farms are big. These shirts are not dirty. These shirts are clean. She is not thin. She is fat. This is not a heavy sack. This is a light sack. I am not asleep. They are not Park's dog. They are yours. She is not
Neela's sister. She is Manisha's sister. हां. This is not a dog's tail. This is donkey's tail. Okay. Now you can observe sentence number 17, 18, 19 and 20. या 4 सेंटेन्समध्ये तुम्हाला वेगळं काय जाणवतंय? हॅलो, आवाज येतोय ना? Yes, ma'am. Last 4 sentence. हां. त्याच्यामध्ये वेगळं काय आहे बघा. आतापर्यंत ती रचना तुम्ही शिकलेला नाही आहे. बघा कसं आहे ते. गोपाल्स, अकबर्स, नीलाज, डॉग्स. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉमा देऊन पुढे एस लिहिलेला दिसतोय का? सो दॅट इज कॉल्ड ॲज ॲपॉस्ट्रॉफी एस. त्याला काय म्हणतात? ॲपॉस्ट्रॉफी एस असं म्हणतात. मग ॲपॉस्ट्रॉफी एस हा प्रत्येक कशासाठी लावतात तर त्याचा अर्थ काय होतो? चा, ची, चे किंवा एखाद्याच्या मालकीची जर वस्तू असेल एखादी आणि ती जर सांगायची असेल आपल्याला तर ॲपॉस्ट्रॉफी एस वापरतात. फॉर एक्झाम्पल, आता जर फोन माझा असेल, दिस इज सरिताज फोन. सरिताला काय लावायचं पुढे? ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचा. ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ काय होतो? चा, ची, चे. हा सरिताचा फोन आहे. आता हा रेशमाचा क्लास आहे. दिस इज रेशमाज क्लास. या पद्धतीने असतं ते. लक्षात आलं तुम्हाला त्याचा अर्थ? ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ लक्षात आला? लिहून द्यायला पाहिजे का? हो मॅम. हां, लिहा. हो मॅम. हां. सेंटेन्स नंबर 17 ते 20. सेंटेन्स नंबर 17 to 20. रचनेवरून हे लक्षात येते की मराठीतून लिहा ना. सेंटेन्स नंबर 17 ते 20 मधून आपल्याला हे लक्षात येते की सजीवांच्या नावाला, आता हा ॲपॉस्ट्रॉफी एस फक्त सजीवांच्या नावालाच लागतो बरं का. सजीवांच्या नावाला ॲपॉस्ट्रॉफी एस. ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणजे असं कॉमा देऊन एस लिहा. ॲपॉस्ट्रॉफी एस त्याचं स्पेलिंग बघा. APO STROPHE अपॉस्ट्रॉफी एस. हा प्रत्यय लावला सजीवांच्या नावाला ॲपॉस्ट्रॉफी एस हा प्रत्यय असेल तर असं लिहा. हा प्रत्यय असेल तर तो मालकी हक्क दाखवतो. तो मालकी हक्क दाखवतो. आता आपण काय केलं? सगळे नेगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. एम नॉट, आर नॉट, इज नॉट या पद्धतीने. पण आता एक लक्षात घ्या, प्रत्येकच वेळेला कसं असतं? इज नॉट किंवा आर नॉट असं लिहायची पद्धत नाही. तर ते कसं लिहितात बघा. इज नॉट हे शॉर्टमध्ये कसं लिहितात? इजंट. आणि आर नॉट कसं लिहितात? आरंट. तुम्हाला इथे दिसते का बघा? इज, IS इज, त्यानंतर एन लिहायचा आणि मग तिथे कॉमा द्यायचा आहे वरती आणि मग त्याच्या पुढे टी लिहायचा. म्हणजे मध्ये ओ हा शब्द लिहित नाहीत. दिसते तुम्हाला?
हॅलो. दिसतंय मॅम. हां. दिसतंय मॅम. येस. इज नॉट इज इक्वल टू इजंट आणि आर नॉट इज इक्वल टू आरंट. तर या पद्धतीने आपल्याला काही वाक्य इथं दिलेली आहेत. म्हणजे मगाशी जी आपण वाक्य लिहिली ती ॲक्च्युली इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त काय वापरतात, आर नॉट किंवा इज नॉटच्या ऐवजी आरंट इजंट असं लिहितात किंवा वापरतात. सो वी विल राईट दीज सेंटेन्सेस. यू आरंट वीक. ही इजंट माय ब्रदर. दॅट इजंट अ पेन. दॅट इज नॉट अ पेन. आता फक्त राईट साईडची वाक्य लिहा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. दिसत आहेत वाक्य तुम्हाला? हो मॅम दिसतंय. ते मराठीत काय लिहायचं त्याच्यावरती मॅम? ते असेल तर मालकी हक्क दाखवतो त्याच्या पुढे काय लिहायचंय का खाली? नाही, डायरेक्ट सेंटेन्स झालं की लिहायचं का? ते झालं ना. हा? आता हे वेगळं चालू झालं ना, ते झालं. आता हे घ्यायचं लिहून. नाही तो ते असेल तर तो मालकी हक्क दाखवतो. आता हे त्यानंतर डायरेक्ट हे सेंटेन्स लिहायचे का म्हटलं? हा, हे सेंटेन्स लिहायचे. पण अगोदर हे लिहायचं, इज नॉट. डायरेक्ट हे नाही, यू आरंट. हे लिहून घ्या ना. इज नॉट इज इक्वल टू इजंट. ते लिहिलं नाही मी. आर नॉट इज इक्वल टू आरंट. एवढंच लिहायचं. म्हणजे इंग्रजीमध्ये नकारार्थी जर वाक्य आपल्याला लिहायचं असेल ना, तर इज नॉट, आर नॉट असं न लिहिता त्याचे शॉर्ट फॉर्म वापरतात. ह्याला शॉर्ट फॉर्म असं म्हणतात किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं म्हणतात. सगळं अगदी जसंच्या तसं लिहित नका बसू. फक्त इज नॉट इज इक्वल टू इजंट, आर नॉट इज इक्वल टू आरंट असं लिहा 2 शब्द आणि डायरेक्ट ही वाक्य लिहायला घ्या. म्हणजे मी शॉर्ट करून देते आहे तुम्हाला. लक्षात येते का? मॅम स्क्रीन हलतीये, तुम्ही बोलता का वाक्य? हो, चालेल ना. ही इजंट माय ब्रदर. आता हलणार नाही. ही इजंट माय ब्रदर. दॅट इजंट अ पेन. शी इजंट लेझी. Those aren't new shirts. Rekha isn't tall. They aren't students. We aren't teachers. This isn't a heavy box. That isn't a difficult lesson. लिहून झाल्यानंतर सांगा. झालंय मॅम. ओके. आता मी नवीन शब्दांचे फोटो पाठवते. ते शब्द तुम्ही वाचून ठेवा. उद्या मी ते शब्द विचारेन. ठीक आहे? आणि एक टॉपिक पण तुम्हाला पाठवते व्हॉट्सअपला. तो टॉपिक पण तुम्ही प्रिपेअर करायचा आहे बोलण्यासाठी. हॅलो, ऐकू आलं ना सगळ्यांना? हां. येस मॅम. रेश्मा मॅडम. हां. हां, ओके. मग आपण थांबूया इथेच.